आत्ताच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे की नाटोने एक करार रद्द केला. जो करार युरोप आणि नाटो आणि रशिया आणि USA मध्ये झाला होता, ज्यामध्ये या दोन्ही राष्ट्रांची जी सैन्य होती त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा यावरती हा करार होता. या कराराप्रमाणे जर आपण सैन्य तैनात केलं सीमेवरती तर ते एकमेकाला सांगावं लागेल. आपल्याकडे शस्त्र काय आहे हे सांगावं लागेल. आपण नेमकं काय करतो आहे लष्करी हरकत हे सांगावं लागेल. या सगळ्याचा उद्देश होता की नेटो आणि USSR किंवा सोव्हिएट युनियन यांच्यामध्ये चुकून लढाई होऊ नये. तर या सगळ्याचा इतिहास आपण ज्यावेळेला बघतो आणि त्याचं विश्लेषण करतो तर त्यावेळेला असं दिसतं की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झाली होती आणि याचा मुख्य उद्देश होता की त्यावेळेचं मोठं एक दुसरी महाशक्ती USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक यांच्या खालती जे देश होते त्याला वॉर्सॉ पॅक्ट कंट्री असं म्हटलं जायचं, याच्यामध्ये युद्ध होईल अशी शंका होती आणि हे युद्ध युरोपियन भूमीमध्ये होईल अशी शंका होती. तर म्हणून सैन्यावरती पूर्ण कंट्रोल राहायला पाहिजे, चुकून किंवा अपघाती युद्ध व्हायला नको म्हणून हा करार करण्यात आलेला होता. परंतु जशी वेळ होत गेली तसं ह्या कराराचं महत्त्व कमी कमी होत गेलं आणि सर्वात कमी झालं महत्त्व ज्या वेळेला USSR म्हणजे सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि 13 किंवा 14 देश हे सोव्हिएट युनियनपासून वेगळे झाले. नंतर कालांतराने यामधले अनेक देश हे नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाले. यामुळे रशियाला भीती वाटायला लागली की आता उरलेले देशसुद्धा नेटोमध्ये सामील होतील आणि नेटो रशियाला अजून जास्त तोडण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचं मिलिटरी वर्चस्व हे युरोपमध्ये वाढेल. म्हणून रशियाने दादागिरी सुरू केली आणि अनेक देश जे USSR पासून वेगळे झाले होते त्यांच्याशी युद्ध सुरू केलं. मग ते चेचन्या असो की इतर असे वेगवेगळे देश असो. आणि सर्वात कहर केव्हा माजला ज्या वेळेला युक्रेन जो सोव्हिएट युनियनपासून वेगळा झालेला देश होता त्यांनी सुद्धा अशा बातम्या यायला लागल्या की हे आता नेटोमध्ये प्रवेश करतील. म्हणून काही व्हायच्या आधीच रशियाने युक्रेनवरती युद्ध सुरू केलं आणि त्यांना असं वाटलं की या युद्धामध्ये युक्रेनचा पराभव होईल आणि रशियाकडे खूप रणगाडे आहेत, खूप तोफा आहेत, यांना बघून ते घाबरेल आणि चुपचापपणे मुकाट्याने ते रशियासमोर शरणागती पत्करतील आणि युक्रेन हा नेटोमध्ये सामील होणार नाही. परंतु तसं झालं नाही. झालं असं की हे युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध अजूनसुद्धा सुरू आहे. 2 वर्षाहून जास्त वेळ झालेला आहे तरीही रशियाला युक्रेनमध्ये विजय मिळवता आलेला नाही. तर यामुळे हा जो करार होता की नेटो आणि रशिया किंवा सोव्हिएट युनियनबरोबर युद्ध व्हायला नको तर हे पहिलेच थांबलेलं आहे. आणि आता काही दिवसापूर्वी रशियाने जाहीर केलं की हा जो करार आहे ज्यामध्ये सैन्याच्या सामुग्रीवरती लक्ष ठेवलं जाईल आणि युद्ध होणार नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या घेईल, हे तर आता शक्य नाही. तर म्हणून या करारातून बाहेर पडण्याचा जो निर्णय आहे तो रशियाने घेतला. आणि आता रशियाने निर्णय घेतल्यामुळे मग आता नेटोचे जे बाकीचे कंट्री आहे ज्यामध्ये युरोपचे देश आहे आणि युरोपच्या बाहेर अर्थातच USA म्हणजे अमेरिका आहे, त्यांना पण वाटलं की आता हा करार निरर्थक झाला आहे म्हणून त्यांनी पण यामधून माघार घेतली. म्हणजे आता हा करार पूर्णपणे तुटलेला आहे. आता म्हणजे या कराराला ना रशिया मानत आहे ना नेटोचे युरोपियन देश मानत आहेत. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की याचं आपण विश्लेषण कसं करतो आणि यामुळे जगावरती काय परिणाम होईल, युक्रेन युद्धावरती काय परिणाम होईल आणि भारतावरती सुद्धा काय परिणाम होईल. तर जोपर्यंत युक्रेन युद्धाचा संबंध आहे, सध्या युक्रेन युद्धामध्ये रशिया पण थकलेला आहे, युक्रेन पण थकलेला आहे. आता युरोपकडे युक्रेनला देण्याकरता ॲम्युनिशन शिल्लक राहिले नाही आहेत, शस्त्र शिल्लक राहिले नाही आहेत आणि युक्रेन हे पूर्णपणे थकलेलं आहे. आणि जोपर्यंत रशियाचा प्रश्न आहे त्यांच्याकडचं सुद्धा तोफा जी ॲम्युनिशन आहे, जे मिसाईल्स आहे ही सगळी संपलेली आहेत आणि त्यांच्याकडे युद्ध चालू ठेवण्याकरता जी युद्ध सामुग्री लागते, खास तर दारुगोळा आणि ॲम्युनिशन किंवा मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र
ती आता शिल्लकच राहिलेली नाही आहे. आणि याच्या पुढचा अजून जास्त प्रॉब्लेम असा आहे की जर नवीन नवीन ॲम्युनिशन तयार करायची म्हटली तर ती क्षमता युरोपकडे सुद्धा आहे, युक्रेनला मदत करण्याकरता, आणि ती क्षमता रशियाकडे सुद्धा आहे. परंतु ॲम्युनिशनला तयार करण्याकरता जे पैसे लागतात ते पैसे कोण देणार? आज रशियाच्या अर्थव्यवस्थेची जी अवस्था आहे ती फारशी चांगली नाही. रशियामध्ये महागाई वाढते आहे. रशियामध्ये युद्ध करायला रशियाचे सैनिक तयार नाही. वॅगनर ग्रुप जो होता तो सुद्धा त्या युद्धात भाग घेत नाही आहे. आणि युक्रेनकडे युरोपकडे त्यांना देण्याकरता काही ताकद शिल्लक राहिलेली नाही आहे. तर म्हणजे आता नेटो नावाचं जे एक मोठं मिलिटरी अलायन्स होतं, जे जगातलं सर्वात ताकदवान असं मिलिटरी अलायन्स मानलं जायचं, आता ते एक टूथलेस टायगर आहे. म्हणजे एक असा सिंह ज्याला दातच नाही. कारण युरोप आता अतिशय मवाळ देश बनलेला आहे. युरोपकडे स्वतःचं सैन्य नाही. असं मानलं जातं की युरोपचे सगळे देश मिळून, त्यामध्ये ग्रेट ब्रिटन सामील आहे, त्यामध्ये फ्रान्स सामील आहे, त्यामध्ये जर्मनी सामील आहे, ते एक डिव्हिजनसुद्धा सैन्य तयार करू शकत नाही. आणि गेल्या काही वर्ष त्यांनी आपली जी सुरक्षा होती नेटोची ती पूर्णपणे आउटसोर्स केली होती अमेरिकेला, ज्यामुळे नेटोचं सैन्य आता निष्क्रिय झालेलं आहे. आणि त्याच्यावरती एक अतिशय इंटरेस्टिंग कॉमेंट फ्रान्सचे जे राष्ट्रपती होते त्यांनी दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की नेटो इज ब्रेन डेड, म्हणजे नेटोचा मेंदूचा मृत्यू झालेला आहे. आणि दुसरं एका अमेरिकन जनरलनी म्हटलं होतं की नेटोचे जे टँक्स होते त्या टँक्सना आता थिंक टँक्सनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे टँक्स हॅव बीन रिप्लेस्ड बाय थिंक टँक्स, म्हणजे रणगाड्याच्या ऐवजी तिथे आता फक्त विचार मंच हे तयार झालेले आहेत. तर त्याच्यामुळे नेटोची लढण्याची क्षमताच नाही. तर त्याच्यामुळे करार रद्द झाल्यामुळे नेटोवरती काहीच फारसा परिणाम होणार नाही, कारण त्याच्याकडे सैन्यच नाही आहे. आणि रशियावरती सुद्धा काही परिणाम होणार नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा आता आक्रमक कारवाई करायला काहीच राहिलेले नाही. म्हणजे दोन्हीही देश, रशिया असो की युक्रेन असो की आपले युरोप असो, हे सगळे टूथलेस टायगर झालेले आहे की ज्यांची लढण्याची क्षमताच राहिलेली नाही आहे. तर त्यामुळे या करार तोडण्याचा त्यांच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. आणि दुष्काळ असं म्हटले म्हण आहे मराठीमध्ये, दुष्काळात 13वा महिना. यामध्ये असं झालेलं आहे की आता हमासचं युद्ध इस्रायलशी सुरू झालेलं आहे. त्यामुळे युरोपियन देशांना आणि अमेरिकेला आता इस्रायलला मदत करावी लागते आहे, आणि रशिया चीन वगैरेंना आता हमासला मदत करावी लागते आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीच क्षमता आता उरलेली नाही आहे. कारण युद्धामध्ये म्हणजे तुमच्याकडे किती क्षेपणास्त्र असली तरी ते पुढच्या काही दिवसात फायर होऊन जातात. मग पुढे करायचं काय? तर त्याच्यामुळे आता शस्त्र वाढवण्याची, शस्त्र स्पर्धा होण्याची जी भीती होती ती आता जवळजवळ संपलेली आहे. आता तर इनफॅक्ट काही विश्लेषकांचं असं पण म्हणणं आहे की हमास आणि इस्रायलच्या युद्धामुळे दुष्काळाचा 13वा महिना सुरू झालेला आहे, ज्यामुळे जगाची अर्थव्यवस्था आता जाऊ शकते, वेगाने कमी होऊ शकते. म्हणजे ती रिसेशनमध्ये जाऊ शकते. रिसेशनमध्ये गेलं की लढाई करण्याची क्षमता सगळ्याच देशांची अतिशय ही कमी होईल. कारण युद्ध नंतर असतं पहिले स्वतःचं रोटी कपडा मकान हे मिळवणं, हे सर्वात पहिले असतं. तर त्यामुळे या कराराचा काहीही फारसा परिणाम होणार नाही. युरोपवरती पण होणार नाही, म्हणजे करार भंग होण्याचा ना रशियावरती होईल, कारण या कराराला कुठलंही महत्त्व उरलेलं नव्हतं. याचा भारतावरती काय परिणाम होईल? तर भारतावरती याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण भारत या करारामध्ये कधीच सामील नव्हता. मात्र एक असं मानलं जातं की या सगळ्याचा चीनला फायदा होऊ शकतो का? कारण अमेरिकेने ठरवलं होतं की आपलं लक्ष हे युक्रेन युद्धातून काढून, आपलं लक्ष हे मिडल ईस्टमध्ये काढून ते साऊथ चायनाच्या समुद्रात घालायचं, आणि तिथे जी चीनची जी दादागिरी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करायचा. तर आता अमेरिकेकडे असलेले रिसोर्सेस म्हणजे साधन सामुग्री आता युक्रेनमध्ये पण जाते आहे. आता ती जाते हमासच्या युद्धामध्ये, ती जाते स्वतःचं रक्षण करण्याकरता. आणि आता जर ती साऊथ चायना समुद्रात टाकायची असेल तर ती रिसोर्सेस म्हणजे युद्ध सामुग्री ही अत्यंत कमी पडेल. तर म्हणून याचा थोडासा परिणाम चायनावरती होऊ शकतो का? तर होऊ शकतो.
येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघावं लागेल की जी सगळी हालचाल आहे कशा दिशेने होते आहे. परंतु एवढं नक्की की हा जो करार रद्द झालेला आहे, या करार रद्द झाल्यामुळे कोणाचाही फारसा फायदा होणार नाही, कोणाचाही काही नुकसान होणार नाही, कारण हा करार पहिलेच निष्क्रिय बनला होता. मात्र यामुळे एक होऊ शकतं की जी ताकद अमेरिका साऊथ चायना समुद्रामध्ये चीनच्या विरोधात वापरणार होता ती मात्र थोडीशी कमी होऊ शकते. परंतु मला असं वाटतं की क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन म्हणजे जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, भारत आहे, अशा देशांची युद्धसामुग्री वापरून चीनला शह देण्यामध्ये अमेरिकेला जरूर यश मिळेल. तर सध्यापुरतं एवढंच की या करार रद्द होण्यामुळे शस्त्र स्पर्धा ही वाढायची शक्यता अजिबात नाही, कारण सगळ्यांच्या इकॉनॉमीज ज्या आहेत त्या सध्या रसातळाला पोचल्या आहेत. जय हिंद.